इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांनी मुंबई दौऱ्यावर आल्यानंतर उद्धव ठाकरेंची सुद्धा भेट घेतलेली आहे. ठाकरेंचे आभार मानण्यासाठी आणि बाळासाहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण मातोश्रीवर आल्याचं रेड्डी यांनी म्हटलंय. संख्याबळ नसून सुद्धा चमत्कार घडू शकतो. एनडीएतले खासदार रेड्डींना मतदान करू शकतात असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी फडणवीस यांनी जो फोन केला होता त्यावरून सुद्धा उद्धव ठाकरेंनी टीका केलेली आहे. उद्धव जी से एक मर्यादा होती है. ऐसा नहीं है मैं पहले मर्तबा आकर यहाँ पे उनकी मदद मांग रहा हूँ. उनकी मदद तो मिल गई. उनको धन्यवाद देने के लिए दिल्ली से यहाँ तक आया और मातोश्री में आने के बाद ऐसा लगता कि कहीं 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 महत्वपूर्ण निर्णय यहाँ पे लिया गया. Once upon a time was the abode of Sri Bala Sahib. उनके भी ब्लेसिंग्स लेने के लिए यहाँ पे आया हूँ मैं. आवश्यक संख्याबळ जरी नसलं तरी मगाशी मी जे बोलताना म्हटलं की देश एका विचित्र परिस्थितीमध्ये नेला जातोय आणि त्या परिस्थितीत जाण्यापूर्वी जर आपण त्याला थोपवू शकलो तर आपल्या देशातली लोकशाही वाचेल. आणि साहजिकच आहे, साधारणतः 100-150 वर्षांनंतर गुलामगिरीतून जी आपली मुक्तता झाली त्या गुलामगिरीकडे पुन्हा देश जाणार नाही. म्हणून मला असं वाटतं की संख्याबळ जर का बघितलं तर नुसत्या संख्याबळावरती निवडणूक अवलंबून असती तर निवडणूक घेण्याचाच अर्थ नाहीये. ज्यांच्या हृदयामध्ये छुप्या पद्धतीने का होईना देशप्रेम आहे असे एनडीए मधले सुद्धा खासदार देशासाठी हे मतदान करू शकतात. देवेंद्र फडणवीसांनी मला फोन केला होता, ही गोष्ट सत्य आहे. मला एका गोष्टीचं थोडंसं आश्चर्य वाटलं की माझा पक्ष चोरला, माझा पक्ष फोडला, तरी देखील त्यांच्या समोर उभे राहून जे माझे निवडून आलेत, जनतेने निवडून दिलेत, तेही त्यांना पाहिजेत. या विनंतीला काय अर्थ आहे? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.